वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पुरणपोळी. कारण मी पुरणपोळी कधी बनवतच नाही आहे आणि आज पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे, ते पण यूट्यूबवरचं बघून. बस चला तर मग आपण बघूया पुरणपोळी. ही बघा डाळ शिजत ठेवलेली आहे मी. कुठली चणा डाळ आहे आणि जास्त काही शिजलेलं नाही, परत एकदा शिजवावं लागेल. आणि फायनली ही बघा शिजलेली आहे परत एकदा. आणि त्यानंतर थोडी थोडी अजून पण मला मोठी मोठी वाटते, त्याच्यामुळे अजून थोडीशी शिजवून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये पाणी पण आहे, त्याच्यातलं काढावं लागेल. आणि आता थोडीशी नाही, डाळ शिजत नाही, शिट्ट्याच होत नाही. काय करणार मला समजत नाही, काय करावं. डाळ शिजतच नाही आहे, काय झालं आहे काय नाही. म्हणून परत एकदा कुकर मी याच्यावरती ठेवलं गॅसवरती आणि शिट्टी होतच नाही. बघू शकता डायरेक्ट पाणी खाली गळतं आहे त्याच्यातलं. शिट्टी म्हणजे शिट्टी होत नाही आहे, म्हणून अशी अवस्था झाली आहे कुकरची. बघू शकता. आता बघू डाळ शिजते की नाही. फायनली शिट्टी झालेली आहे. आता बघूया डाळ शिजते की नाही आपली. आणि फायनली डाळ शिजलेली असेल. मी बघते आता झाकण उघडून. आपली डाळ शिजलेली आहे, बघू शकता. ही बघा डाळ किती मस्त अशी शिजलेली, एकदम अशी म्हणजे जाम भारी शिजलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये साखर टाकून घेते मी थोडीशी. याच्यासाठी तिखट डाळ बनवण्यासाठी मी काढते साखर टाकण्याच्या आधी. कारण तिखट डाळ पुरणपोळीच्या जोडीला भातासोबत लागते ना, तर ती डाळ बनवण्यासाठी मी थोडीशी डाळ काढलेली आहे. आणि आता याच्यामध्ये साखर टाकते मी कुकरमध्ये. फायनली साखर टाकलेली बघू शकता. आता हे सगळं मी मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून झाल्याशिवाय आता याला साखरेला ना पाणी सुटेल, कारण पूर्ण पाणी आटल्याशिवाय पुरण बनवता येणार नाही आहे आपल्याला. आणि फर्स्ट टाईम मी पुरणपोळी बनवायला घेतले. बघू आता काय होतं, बनते की नाही. आणि बघा पूर्ण साखरेचं पाणी झालेलं आहे. आता हे पूर्ण घट्ट झाल्याशिवाय मला काढता येणार नाही आहे. तोपर्यंत स्लो गॅसवरती घट्ट होईल, सगळं पाणी आटून जाईल त्याच्यामुळं हलवतच राहावं लागेल ते पुरण. कारण बुडाला लागलं ना, पूर्ण जळलेला वास येतो डाळीचा, पूर्ण असं म्हणजे खाली करपते ना, तर त्याच्यामुळं हलवतच राहायला लागतं ते पुरण. आणि एवढं पातळ झालं आहे असं वाटतं का. फायनली झाले घट्ट आपलं पुरण. बघू शकता किती मस्त असं झालं, असं वाटतं खावं असं वाटतं मला. पुरण रगडलेलं पुरण मला आवडत नाही, असं पुरण जाम आवडतं मला खायला. डायरेक्ट माझ्या तोंडाला पाणी सुटतं असं पुरण बघितल्याच्यानंतर. पुरणपोळीमध्ये एवढा इंटरेस्ट नाही मला खाण्यात, पण अशा. आणि हे बघून तुम्हाला वाटत असले नवीनच काय बनवले गोल गोल. ही तर पुरणपोळी बनवणार होती, पण काय सांगणार यार. मी पुरणपोळी बनवत होती, पण त्या नुसत्या फुटत होत्या यार पुरणपोळ्या. म्हणून मला पुरणाचे लाडू बनावे लागले. बघू शकता ते लाडू पण गोल गोल झालेले नाहीत, मध्ये मध्ये मोडलेले आहेत. काय सांगायचं, कधीच्या कधी पुरणपोळी बनवायला घेतली होती मी. आणि हे बघा आपले कसे गोल गोल असे लाडू झालेले आहेत. काहीच्या काहीच यार, काहीतरी नवीन वेगळंच काहीतरी नवीन बनवलं आहे मी. तुम्ही पण फर्स्ट टाईम म्हणजे बघितले असतील. पुरणाचे लाडू कोण बनवतं यार. आणि या साईडला मी भात ठेवला आहे, बघू शकता शिजायला. भात शिजलेला आहे आपला. आणि नंतर पुरणाची डाळ काढून ठेवली होती ना, तर ही काय तिखट डाळ बनवले मी. म्हणजे गोड बनवल्याच्यानंतर कसं आपण तिखट बनवतो खाण्यासाठी. आणि मस्त अशी आपली तिखट डाळ बनवून झालेली आहे. बघू शकता किती मस्त अशी तिखट झालेली आहे. तरी पण आलेली आहे त्याच्यावरती. आणि इकडे हे झाकून ठेवते. आणि इकडे आपण मेथीची भाजी पण बनवलेली आहे मस्त. डाळ भातासोबत मेथीची भाजी असल्याशिवाय जेवण जाणार नाही आहे मला. आणि मस्त अशी आपली मेथीची भाजी पण शिजलेली आहे. बघू शकता सगळं जेवण रेडी आहे. आणि आता मी हा पुरणाचा लाडू खाऊन बघते मी. यार खाण्याच्या आधीच मला कसं तरी वाटतं, कसा लागतो काय नाही असं वाटतंय. खाऊनच बघते मी, बघू आता कसा लागतोय. टेस्ट मस्त अशी थोडीशी सेम पुरणपोळीसारखी टेस्ट आहे, काही वाईट नाही आहे, मस्त आहे एकदम. आणि चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.